येणाऱ्या 14 एप्रिल ते 14 मे सूर्य हे मेष राशीमध्ये जाणार आहे. कसा जाणार आहे, येणारे हे दिवस सगळ्या राशींसाठी हे मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक राशीला जर तुम्हाला प्रेडिक्शन हवं असेल तर नक्की मला कमेंट करा, आपण सांगू. पण त्याचबरोबर सूर्य जेव्हा मेष राशीमध्ये जातो तेव्हा काय परिणाम होतो हे पहिला जाणून घ्या. सगळ्यात महत्त्वाचं 12 राशी कंप्लीट करून सूर्य हा मेष राशीमध्ये जातोय. हे इयर बघाल तर 2026 आहे. 2026ची बेरीज केली तरी सूर्य आहे. सूर्य हा सेनापतीच्या घरात जातोय. सूर्य हा आत्मा आहे, सूर्य हा अधिकार आहे, पिता आहे, गव्हर्नमेंट आहे, सरकार आहे. आणि मेष राशी बघाल तर मेष राशी ही इच्छाशक्ती आहे, मेहनत आहे, पॉवर आहे, जिद्द आहे आणि त्याचबरोबर अधिकाराबरोबर थोडासा रागसुद्धा आहे. त्यामुळे जेव्हा सूर्य हा मेष राशीमध्ये जातो तो अधिक बलवान होतो. त्यामुळे खूप साऱ्या लोकांना खूप चांगल्या गोष्टीसुद्धा पाहायला मिळतील. पण त्याचबरोबर आत्ताचं जे राशी परिवर्तन आहे त्याचाही थोडा विचार करायला हवा. कारण एक लक्षात घ्या, मंगळ हा 12व्या घरामध्ये मीन राशीमध्ये आहे शनी बरोबर. तिथे ज्वालामुखी योग निर्माण होतोय. त्यामुळे मित्र हा ज्वालामुखी योगाबरोबर आहे. त्यामुळे इथे सूर्य हा पॉझिटिव्ह सुद्धा काही गोष्टी दाखवतो आणि निगेटिव्ह सुद्धा गोष्टी दाखवतो. त्याचा अभ्यास करणंही गरजेचं आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह गोष्टी सुद्धा होतील आणि निगेटिव्ह गोष्टी सुद्धा होतील. आणि जर आपण सध्याच्या वातावरणाचा जर विचार करतोय तर आपण एक बघाल की थोडंसं उष्णता वाढलेली आहे. त्याचबरोबर सूर्य मेष राशीमध्ये आल्यानंतर उच्च होतो. त्यामुळं अधिकार, सत्ता, काही नवीन ऑपॉर्च्युनिटी, काही बिझनेस रिलेटेड तुम्ही डिसिजन घ्याल आणि चांगल्या पॉझिटिव्ह गोष्टीसुद्धा होतील. पण त्याचबरोबर इगो वाढेल, राग जास्त येईल, अचानकपणे तुम्ही घाईघाईने डिसिजन घ्याल, याही गोष्टी इथे दाखवतात. त्यामुळे कुठलाही डिसिजन घेत असताना फार शांतपणे घ्या, स्वतःच्या प्रकृतीची काळजी घ्या, ह्या सगळ्या गोष्टीही इथे दाखवत आहेत. आणि एक लक्षात ठेवा की आता सध्या युद्धाचं जे वातावरण सुरू आहे तर इथे मेषमध्ये जेव्हा सूर्य येणार आहे तेव्हा काय होतं तर एक लक्षात ठेवा, आपल्या भारताची पत्रिका बघेल तर वृषभ लग्न दाखवतं. वृषभ लग्नामध्ये सूर्य हा 4थ्या घरामध्ये आहे. तर 4थं घर हे जागेला दाखवतं. तर इथे काही गोष्टी अशा सुद्धा आहेत की भारतसुद्धा कदाचित येणाऱ्या काही दिवसामध्ये युद्धामध्ये जाऊ शकतो. आणि जी जागा मी म्हणते तुम्हाला की त्या गोष्टीसुद्धा तुम्हाला कळतील की आपल्या भारताचा नकाशा हा थोडासा अजून वाढेल, याही गोष्टी इथे दाखवल्या जातात. तर पण काही चांगल्या गोष्टीसुद्धा आहेत. त्याचबरोबर जर तुमचे पर्सनल काही जमिनी रिलेटेड इश्यू असतील तेही इश्यू असतील पर्सनलला किंवा काही समाजामध्ये बाहेर तुम्ही बघाल की त्या रिलेटेडसुद्धा काही गोष्टी असतात. आता इथे उपाय काय करायचा आहे तर आदित्य हृदय स्तोत्र करायचं आहे, सूर्याचा मंत्र म्हणायचा आहे. आणि जर तुम्हाला राशी प्रेडिक्शन प्रत्येक राशीनुसार हवं असेल तर नक्की कमेंट करा, नक्की व्हिडिओ बनवू. बेस्ट ऑफ लक.